नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी इथं काय केलं, की काही कॉलेजेसच्या आता तुमच्या ओळखीचे आहेत नाहीत. जर तुम्हाला हे कॉलेजेस ओळखत असतील, या कॉलेजमध्ये जर फोटो तुम्हाला जर ओळखीचे वाटत असतील, मला कमेंट करून सांगा, की नक्की कोणत्या कॉलेजेसचे फोटो आहेत. तर पहा, फर्स्ट ऑफ ऑल इथं पी-आय-सी-टीचा फोटो तुम्हाला दिसतोय. त्याच्यानंतर हा वालचंद कॉलेजचा फोटो आहे. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर व्ही-जे-टी-आयचा फोटो आहे आणि इथं जर पाहिलं आपण तर महाराष्ट्रातील नंबर 1 कॉलेज जे की आहे सी-ओ-ई-पी त्याचा फोटो आहे, बरोबर. आता हे फोटो मी इथं का लावलेत? तर मी तुम्हाला सांगतो. ओके. आता बऱ्याचशा सी म्हणजे पूर्ण सी-ई-टी एस्पिरंटचं ड्रीम असतं, की त्यांना या कॉलेजेसमध्ये जायचं असतं. याच्या व्यतिरिक्तही कॉलेजेस आहेत. पण आपण जर टॉप 5 किंवा टॉप 4 कॉलेजेसचा जर विचार केला, तर महाराष्ट्रामधील ते हेच आहेत. आता इथं जाण्यासाठी तुम्हाला नक्की काय करावं लागेल? ओके. आता मी अभ्यासाविषयी पण सांगणार आहे, की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यासाव्यतिरिक्त काही अशा गोष्टी असतात, की ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतात आणि त्या गोष्टी तुम्हाला प्रवृत्त करतात, की या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. तर आता मी सांगतो तुम्हाला, की नक्की पहिला पॉइंट काय असणार आहे? तुम्हाला काय करायचं या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी? फर्स्ट ऑफ ऑल सेल्फ कॉन्फिडन्स. आता पहा, हा व्हिडिओ सुरुवातीला किंवा या कॉलेजचे फोटो दाखवल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ कट केला असेल. का कट केला असेल त्यांनी? की नाही बाबा सी-ओ-ई-पी, पी-आय-सी-टी नाव आलं. ते आपल्या काही याचं नाहीये. आपण कट करूया. आपण दुसरं कॉलेज पाहूया. बरोबर. आता तुम्ही इथपर्यंत पाहता याचा अर्थ सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्याकडे आहेत. बरोबर. तुमचं ड्रीम आहे या कॉलेजमध्ये जाण्यासाठी. तुम्ही काहीतरी करताय या कॉलेजमध्ये जाण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहताय म्हणजे तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे आणि जर कॉन्फिडन्स नसेल, विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका. व्यवस्थितरित्या काय जी प्रोसेस असेल, प्रोसेसवर विश्वास ठेवा तुम्ही. जी स्टँडर्ड आपली प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला तुम्ही फॉलो करत राहा. ओके. व्यवस्थित अल्गोरिथमनी तुम्ही जा. नक्की तुम्हाला या कॉलेजसारखं कॉलेज नक्की मिळणार. ओके. म्हणजे पहिला पॉइंट क्लिअर झाला, की कॉन्फिडन्स ठेवायचा आहे. बरोबर. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना वाटतं, की कितीही जरी अभ्यास केला, तर अभ्यास झाला नाही. ठीक आहे. या पद्धतीने त्यांना फील होतं. पण असं अजिबात वाटू द्यायचं नाही. अभ्यास तुमचा झालेला असतो. फक्त तुम्हाला गरज कशाची असते? एका पुशची, एका सपोर्टची. ओके. ते देण्याचं आपण काम करतोय. तुम्हाला व्यवस्थित गाईडन्स प्रोव्हाईड करण्याचं काम सुद्धा आपण करतोय. त्याच्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स हा तुमचा खूप महत्त्वाचा आहे. सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा. त्याच्यानंतरनं दुसरा जो की फॅक्टर आहे, दुसरा जो की पॉइंट आहे, ती म्हणजे मेहनत. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही गोष्ट जरी तुम्हाला अचीव्ह करायची असेल, तर ठीक आहे, आपण जर कॉलेज रिलेटेड पाहिलं किंवा ॲडमिशन रिलेटेड पाहिलं, तरी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आणि त्याच्यानंतर इथनं पुढं लाईफमध्ये आपल्याला कोणतीही जरी गोष्ट मिळवायची असेल, तर त्यासाठी आपल्याला मेहनत ही घ्यावीच लागते. आपण जर काही इन्व्हेस्ट केलं तरच आपल्याला रिटर्न मिळणार आहे. बरोबर? म्हणजे जेव्हा तुम्ही काहीतरी कराल, ओके, एफर्ट्स द्याल, तर तुम्हाला पूर्ण एफर्ट्स मिळणार आहेत किंवा त्या गोष्टी तुमच्या पदरात पडणार. त्याच्यामुळे मेहनत ही खूप महत्त्वाची असते. मेहनत आता भरपूर टाइपची असते. तर तुम्हाला समजा आता तुम्ही सी-ई-टीमध्ये प्रिपेअर करताय. ओके, सी-ई-टीसाठी प्रिपेअर करताय. त्यासाठी काय? तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. ही तुमच्यासाठी मेहनत असणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे, तो पॉइंट मोस्ट इम्पोर्टंट आहे म्हणजे काय? एफर्ट्स इन राइट डायरेक्शन. बरोबर? एफर्ट्स तर घेताय, पण डायरेक्शन जर चुकली तर त्या एफर्टचा काहीही अर्थ नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्हाला जर नगरवरनं जर पुण्याला यायचं असेल, बरोबर? आता मध्ये भरपूर सारे गावं लागतात. डायरेक्ट नगर-पुणे हायवे लागतो, बरोबर आहे. पण तुम्ही तो न घेता जर दुसऱ्याच रूटनी यायला गेले, जर तुम्ही समजा डायरेक्ट खाली जर गेले बीड वगैरेकडे, तुम्ही कधी पुण्याला येऊ शकताय का? म्हणजे मी एक लोकेशन किंवा राइट डायरेक्शन कशी असते, ते तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्हाला परफेक्ट वेनेच जावं लागणार ना. जो वे तिथं जातोय, ओके. तर त्यावेळेलाच तुम्हाला जावं लागणार. तुम्हाला दुसरा वे तिथं शोधून चालणार आहे का? नाही. मग काय करायचं? एक परफेक्ट डायरेक्शन तुम्ही ठरवायची आहे आणि त्या डायरेक्शनने एफर्ट्स घ्यायला सुरुवात करायची. हे पहा, आपलं टार्गेट काय आहे? सी-ओ-ई-पी, पी-आय-सी-टी यासारखे कॉलेजेस आपलं टार्गेट आहे, बरोबर? मग तिथं जाण्यासाठी आपल्याला एकदम व्यवस्थित असा रूट कोणता आहे? तर व्यवस्थित अभ्यास करणं, ओके. व्यवस्थित काय जी प्रोसेस असेल काउन्सिलिंग वगैरे, ती आपण प्रिफर करणं, बरोबर? हा आपला एकदम परफेक्ट तिथं रूट आहे. पण तुम्ही दुसऱ्याच जर मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, तर तो तिथं कुठेतरी तुम्ही चुकणार आहात. त्याच्यामुळे करेक्ट डायरेक्शन ही अभ्यासाची असो किंवा कोणत्याही गोष्टीची असो, परफेक्ट डायरेक्शन ही महत्त्वाची असते. आपली दिशाभूल वगैरे होऊ द्यायची नाही. त्याच्यामुळे परफेक्ट डायरेक्शन आपण ठरवायची. रोड मॅप आपल्या मनामध्ये आपण तयार करायचा आणि त्या डायरेक्शनला आपल्याला जाण्यासाठी आपण काय करायचे? प्रयत्न करायचे. त्यावेळेस तुमचे प्रयत्न कुठेतरी सार्थकी ठरतील. नाहीतर जर डायरेक्शन चुकली, भले तुम्ही कितीही एफर्ट्स करा, ते एफर्ट्स काउंट होणार नाहीत. त्या एफर्टचा 0 उपयोग तिथं होईल. कारण डायरेक्शनच चुकतंय ना. ओके. आता हा पॉइंट झाल्याच्या नंतर हा पॉइंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवाच. तुमची डायरेक्शन जी आहे, अभ्यासाची डायरेक्शन असो, अभ्यास सुद्धा तुम्ही एक परफेक्ट वेनेच केला पाहिजे आणि ऑप्टिमल वेनेच केला पाहिजे, बरोबर? किंवा कोणत्या सब्जेक्टला आपल्याला जास्त टाईम द्यायचा आहे, कोणता सब्जेक्ट आपल्याला हार्ड जातोय किंवा कोणता जो पॉइंट आहे तो जास्त मार्क्सला आहे, हे तुम्ही व्यवस्थित अॅनलाईज करायचं
आणि त्याच्यानुसार परफेक्ट एक स्ट्रॅटेजी बनवायची. आता स्वतःची स्वतः स्ट्रॅटेजी बनवायची. दुसऱ्याच्या स्ट्रॅटेजीवर तुम्हाला जास्त विश्वास ठेवायचा नाही, जास्त रिलाय करायचं नाही. कारण दुसऱ्याची जी स्ट्रॅटेजी आहे, तर ती त्यांच्यासाठी बेनिफिशियल असणार आहे, बरोबर? किंवा त्यांच्यासाठी कम्फर्टेबल असणार आहे. आणि तुमची जी स्ट्रॅटेजी असणार आहे, तुम्ही स्वतः जी बनवली आहे, ओके, तुमचं समजा प्रो आणि कॉन्स काय असतील ते अॅनलाईज करून जी स्ट्रॅटेजी बनवली, ती तुमच्यासाठी बेनिफिशियल ठरणार आहे. त्याच्यामुळे स्ट्रॅटेजी ही स्वतःचीच असली पाहिजे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट जो पॉइंट आहे तो म्हणजे काय? कंटिन्यूटी. कंटिन्यूटी म्हणजे काय? सातत्य. आता तुम्ही जे काम करता त्याच्यात सातत्य ठेवायचं. आता ज्यावेळेस समजा आपल्याला एखादा मोठा जिना चढायचा असतो. जिना म्हणजे थोडक्यात पायऱ्या, स्टेप्स चढायचे असतात. आपण डायरेक्टली लास्टच्या पायरीकडे पाहत नाही, की किती उंच आहे, कधी चढू, असा आपण विचार करत नाही, बरोबर? आपण काय करतो, एका पायरीवर पाऊल ठेवलंय, आपलं टार्गेट असतं नेक्स्ट पाऊल दुसऱ्या पायरीवर ठेवायचं, त्याच्यानंतर दुसऱ्या पायरीवर ठेवायचं आणि असं स्टेप बाय स्टेप आपण आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचवतो, बरोबर? पोहोचतो. आपण जर पहिल्याच पायरीपाशी जर असा विचार केला, की अरे पुढे 300 पायऱ्या आहेत, एवढ्या पायऱ्या मी कसा चढू? मग तिथंच तुम्ही थकून जाणार किंवा तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे, तिथंच तुमचा कमी होऊन जाणार. त्याच्यामुळे काय करायचं, आपलं जे मेन टार्गेट आहे, टार्गेटला छोट्या-छोट्या टार्गेट्समध्ये डिव्हाईड करायचं. ओके, छोट्या-छोट्या टार्गेट्समध्ये काय करायचं, डिव्हाईड करायचं आणि कंटिन्यूटी ठेवायची. आता इथं तुम्हाला माझ्या एका मित्राचं एक्झाम्पल सांगाल, की इंजिनिअरिंगला आम्ही सोबत होतो, बरोबर? तर तो काय करायचा, ज्यावेळेस त्याला मोटिव्हेशन येईल, मोटिव्हेशन म्हणजे काय, अभ्यास करण्याचं, कोडिंग वगैरे करण्याचं मोटिव्हेशन येईल. सगळी रूम वगैरे आवरायचा आणि त्याच्यानंतर व्यवस्थित अभ्यासाला बसायचा. एक दिवस अभ्यास करायचा, दुसऱ्या दिवशी जैसे थे. पण आपल्याला असं करायचं नाही. आपल्याला प्रत्येक दिवशी आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, टार्गेट ठेवायचंय, प्लॅनिंग करायची टार्गेटला छोट्या-छोट्या गोल्समध्ये आपण डिव्हाईड करायचंय आणि त्याच्यानंतर छोटे-छोटे गोल्स आपण अचीव्ह करत चालायचंय, बरोबर? आणि ज्यावेळेस तुम्ही ही प्रोसिजर वापरणार, की मोठं टार्गेट तुम्ही छोट्या टार्गेटमध्ये डिव्हाईड करणार. आता ज्यावेळेस समजा आपल्या फिजिक्सचे 16 चॅप्टर्स आहेत, बरोबर? आता तुम्ही पूर्ण सिलेबसकडे पाहत बसायचं नाही, की मला 16 चॅप्टर्स कव्हर करायचे कसे करणार आहे, बरोबर? आपण करायचं एक चॅप्टर घ्यायचा, त्याच्यातली एक कन्सेप्ट घ्यायची आणि ती क्लिअर करायची. त्याच्यानंतरनं पुढच्या कन्सेप्टवर जायचं, ती क्लिअर करायची. असं करत तुमचा 1 चॅप्टर होणार. 1 वरचे 2 चॅप्टर होणार, 2 वरचे 3 होणार. असं करत-करत तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होणार. बरोबर? आणि त्या सिलेबसचं तुम्हाला टेन्शन किंवा त्या सिलेबसचं तुम्हाला बर्डन सुद्धा येणार नाही. पण जर तुम्ही सगळ्याच सिलेबसचा सोबत विचार करायला लागले, बरोबर आहे? तर त्यावेळेस मग तुम्हाला टेन्शन येईल किंवा सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा कमी होईल. त्याच्यामुळे करायचंय काय? तर अभ्यासात ही सातत्य ठेवायचंय. कोणतंही काम करायचं असो, त्याच्यात मेहनत, चिकाटी, जिद्द आणि सातत्य सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. फक्त एकच गोष्ट तुमच्याकडे असून चालत नाही. सातत्य तुम्हाला कंटिन्यूटी ही ठेवायची आहे. ओके. तर त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट काय सांगतोय आपल्याला? परफेक्ट गाईडन्स किंवा मेंटरशिप. बरोबर. आपलं चॅनल आहे, त्याचबरोबर सह्याद्री ट्युटोरियल चॅनल आहे आणि त्याचबरोबर YouTubeवर असे भरपूर सारे चॅनल्स आहेत, की जे तुम्हाला परफेक्ट गाईडन्स आणि मेंटरशिप प्रोव्हाईड करण्याचं काम करताय. सो स्ट्रॅटेजी व्यवस्थित बनवायची आणि व्यवस्थित अभ्यास करायचा आणि फॉलो करत असताना, ओके. फॉलो करत असताना म्हणजे काय समजा एखाद्याला जर आपण फॉलो करतोय, त्याच्या स्ट्रॅटेजी वगैरे पाहतोय, तर थोडंसं एक क्रॉस चेक करून पाहायचं, की नक्कीच ही स्ट्रॅटेजी आपल्यासाठी हेल्पफुल आहे की नाही. तर या गोष्टीचा तुम्ही व्यवस्थित अंदाज ठेवा आणि परफेक्ट गाईडन्सच तुम्ही घ्या. आपण परफेक्ट गाईडन्स देण्याचं काम तुम्हाला करतोय. ओके. मग त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, तर पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंग महत्वाची आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणजे एक वेळेस थोडं अभ्यासात थोडंसं कमी पडा, काहीही हरकत नाहीये. थोडासा अभ्यास कमी करा, काही हरकत नाही. पण तुम्ही जे थिंक करता, तुम्ही जो विचार करता, तर तो विचार तुमच्या आचरणात रिफ्लेक्ट होत असतो आणि आचरणात रिफ्लेक्ट आणि तुमचं जे आचरण आहे, ते तुमच्या कामामध्ये रिफ्लेक्ट होत असतं. त्याच्यामुळे काय करायचं, कोणतीही गोष्ट असेल, कितीही निगेटिव्ह गोष्ट असू द्या, ओके. तिला ऑल्वेज पॉझिटिव्हच विचार करायचा. आता कितीही जरी चांगली गोष्ट असेल मित्रांनो, त्याच्यात 2 प्रोज आणि कॉन म्हणजे नाण्याला जशा 2 बाजू असतात, ओके. आपला जो कॉइन असतो, कॉइनला कशा 2 बाजू असतात, छापा आणि काटा. त्याच पद्धतीने कोणतीही गोष्ट असो, त्या गोष्टीला एक चांगली साइड असते आणि त्याचबरोबर एक खराब साइड असते. पण आपलं काम आहे किंवा आपला अप्रोच असा असला पाहिजे, की आपण ऑल्वेज पॉझिटिव्ह गोष्टींकडेच लक्ष दिलं पाहिजे. निगेटिव्ह गोष्टी आपल्या लक्षात पण आल्या नाही पाहिजे. मग त्यावेळेस कसं ईझी होऊन जातं सगळं. जर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी पाहिल्या, तुमच्यात कॉन्फिडन्स येणार, तुमच्यात एक ऊर्जा येणार, की ती गोष्ट मला करायची आहे. निगेटिव्ह गोष्टीचा विचार सुद्धा करायचा नाही. तुमच्याकडे फक्त प्लॅन एच पाहिजे आणि प्लॅन बी काय पाहिजे, तर प्लॅन एला कंप्लीट करायचं किंवा प्लॅन ए तुम्हाला टार्गेट त्याचं अचीव्ह करायचा. हाच तुमचा प्लॅन बी पाहिजे, बरोबर? त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं ऑल्वेज पॉझिटिव्ह विचार करायचा. पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या माणसांसोबत तुम्हाला राहायचं आणि त्या वातावरणातच तुम्हाला राहायचं. ओके. तुमच्या आचरणात किंवा तुमच्या विचारात किंवा तुम्ही जे काम करताय त्याच्यात तुम्हाला नक्की फरक जाणवेल, बरोबर? त्याच्यामुळे पॉझिटिव्ह विचार करणं खूप महत्वाचं आहे. ओके. मग अशा पद्धतीने मी तुम्हाला भरपूर सारे पॉइंट्स एक्सप्लेन केले, की नक्की कशा पद्धतीने तुम्हाला अप्रोच ठेवायचा आहे. आता अभ्यासाचा जर विचार आला, तर अभ्यासासाठी सिंपल आणि सोपा तुम्हाला अल्गोरिदम सांगतो. अभ्यासासाठी काय करायचं, प्रत्येक कन्सेप्ट घ्यायची.
आणि ती कन्सेप्ट आता काही जणांना बोर्ड्स प्लस सी दोन्ही पण द्यायचंय म्हणजे मोस्ट ऑफ जणांना आणि काही जणांना फक्त सी द्यायची जे ड्रॉपर्स आहेत तर त्यांच्यासाठी. ज्यांना बोर्ड्स आणि सी दोन्ही द्यायचंय तर त्यांना एकदम सखोल अभ्यास करावा लागेल. सखोल म्हणजे काय? एकदम पूर्णत्व त्या कन्सेप्टच्या मुळाशी जावं लागेल. त्याचं डेरिव्हेशन प्लस त्याचे जे सी समजा पी-वाय-क्यूज वगैरे आलेत, तर त्या सगळ्या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करावा लागेल आणि ज्यांना फक्त सी द्यायची, तर त्यांना डेरिव्हेशन वगैरेची एवढी काही गरज नाहीये. म्हणजे रिटनची तयारी करण्याची एवढीच गरज नाही. त्यांना फक्त एम-सी-क्यू सॉल्व्हिंगकडे फोकस करावं लागेल. हे तुम्हाला मी अभ्यासाविषयी सांगतो. याचबरोबर भरपूर सारे व्हिडिओज मी स्ट्रॅटेजी असेल, त्याच्यानंतर रोड मॅप असेल, तर या गोष्टीसाठी घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे काय करा, की फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल, तर त्या वेळेस व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. जे एम-एस-टी, सी-ई-टीसाठी अपिअर होणार आहेत त्यांच्यासोबत हा शेअर करा. त्यांनाही आपल्या चॅनलचा नक्कीच फायदा होईल आणि त्याचबरोबर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ऑफ कोर्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असणार आहे. त्याच्यामुळे लाईक करून नक्की जा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.